नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म अध्यापन कौशल्य या भागामध्ये आपण विविध कौशल्यांचा अभ्यास करत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सज्जता प्रवर्तन या कौशल्याच्या पूर्वार्धाचा विचार केला. यामध्ये आपण सज्जता प्रवर्तन कशाला म्हणायचं, सज्जता प्रवर्तन हे कौशल्य घेण्यामागची कोणती उद्दिष्टे आहे, सज्जता प्रवर्तनाचे मानसशास्त्रीय पार्श्वभूमी नेमकं काय आहे हे आपण बघितलं. तसंच सज्जता प्रवर्तनमध्ये कोणकोणत्या कृती अपेक्षित आहे किंवा ज्याला आपण कौशल्य घटक म्हटलेलं होतं, तर या कौशल्य घटकांच्या 3 भागांचा आपण अभ्यास केलेला आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण चौथं जे काही कौशल्य घटक आहे तो विचारात घेणार आहोत. चौथा कौशल्य घटक हेतू निश्चिती व स्पष्टता असा आहे. तुम्हाला या सज्जता प्रवर्तन कौशल्यामध्ये कोणती कृती अजून अपेक्षित आहे की तुम्हाला विद्यार्थ्यांना आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे किंवा नेमकं कशाचं अध्ययन करायचं आहे त्याचा हेतू स्पष्ट सांगणं आवश्यक आहे. आपण विविध प्रकारच्या कृती करत आहोत सज्जता प्रवर्तनमध्ये. जसं सुरुवातीला अवधानाचं केंद्रीकरण बघितलं, किंवा पूर्वज्ञानाचा उजाळा आपल्याला कसा घ्यायचा आहे, किंवा मग आणखी जिज्ञासा निर्मितीसाठी आपल्याला काय काय करायचं आहे, हे सगळं लक्षात घेताना आपल्याला विद्यार्थ्यांना आज आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे हे सांगणं गरजेचं आहे. तर सज्जता प्रवर्तन या कौशल्याचा शेवट जो आहे तो ह्या हेतू निश्चितीनुसार आपल्याला करायचा आहे, किंवा ही हेतूची निश्चिती करून मगच करायचा आहे. उदाहरणार्थ आपण विविध प्रकारच्या प्रश्न विचारून विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचा उजाळा घेतला आणि किंवा त्यांना ती उजळणी करून घेतली की त्यांच्याकडे हे पूर्वज्ञान आहे की नाही, किंवा विद्यार्थ्यांना ते रिकॉल करण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं झाल्यानंतर मग आपण त्यांना आपल्याला आज नेमकं काय शिकायचं आहे हे इथे सांगणं अपेक्षित आहे. मग या ठिकाणी काय म्हटलं आहे की नवीन अध्ययनास आपण किंवा नवीन अध्ययनामध्ये आपण नेमकं काय शिकणार आहोत, का शिकणार आहोत याची माहिती विद्यार्थ्यांना स्पष्टपणे देण्याचा जो भाग आहे तर तो हेतूची निश्चिती आहे. मग हे का आपल्याला सांगणं गरजेचं आहे, तर इथे म्हटलं आहे की नवीन अध्ययनासाठी विद्यार्थी जो आहे हा पूर्णपणे तयार होतो आणि म्हणूनच आपल्याला हेतूची निश्चिती आणि स्पष्टता विद्यार्थ्यांच्या समोर मांडायची आहे. मग आता यानंतरचा 5वा जो काही कौशल्य घटक आहे तो म्हणजे सौम्य चिंतेची निर्मिती किंवा सौम्य चिंता प्रवर्तन. मग आता हे सौम्य चिंता प्रवर्तन काय आहे, याला इंग्रजीमध्ये क्रिएशन ऑफ लिटिल एन्झायटी म्हटलेलं आहे. तर हे नेमकं काय आहे, तर आपण जोही काही अभ्यास करणार आहोत किंवा ज्याचं अध्ययन करणार आहोत तर हे विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक केलं पाहिजे. हे अध्ययन त्यांनी मन लावून केलं पाहिजे आणि यासाठी मुद्दाम विद्यार्थ्यांना ही सौम्य चिंता निर्माण करायची असते. सौम्य चिंता म्हणजे काय आहे, तर एक प्रकारे प्रेरणा देण्याची कृती आहे. मग ही प्रेरणा देण्याची जी कृती आहे तर ही आपल्याला सौम्य चिंता निर्माण करून करायची आहे. या चिंतेचा अतिरेक पण व्हायला नको किंवा पूर्णपणे त्याचा अभाव पण असता कामा नये. तर अशा स्वरूपामध्ये आपण ही सौम्य चिंता विद्यार्थ्यांना मांडायची. जसं आपण मागच्या घटकामध्ये काय लक्षात घेतलं, मागच्या कौशल्य घटकामध्ये की आपल्याला हेतूची निश्चिती करायची. यामध्ये आपण म्हटलं होतं की विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला दुसरा महायुद्ध शिकायचं आहे, किंवा विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ यांचा अभ्यास करणार आहोत. आता ही हेतूची स्पष्ट जाणीव होती. मग आता हे का शिकणं गरजेचं आहे, किंवा मग हे विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक शिकणं किंवा त्याच्याकडे लक्ष देणं हे गरजेचं असल्याने इथे थोडी सौम्य चिंता निर्माण करायची. मग ही सौम्य चिंता आपण कशी निर्माण करू शकतो, की जर तुम्ही स्थानिक वेळ ही जर तुम्ही लक्षपूर्वक समजावून घेतली किंवा मन लावून समजावून घेतली तरच तुम्हाला प्रमाणवेळ समजणार आहे. आणि म्हणून सुरुवातीपासून तुम्ही या भागाकडे लक्ष द्या. जर स्थानिक वेळ तुम्हाला समजली नाही तर प्रमाणवेळही समजणार नाही, आणि प्रमाणवेळ ही आपल्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर अशी आपण त्यांच्या मनामध्ये सौम्य स्वरूपाची चिंता निर्माण केली तर हे जे विद्यार्थी आहेत हे अगदी कॉन्सन्ट्रेशनने, एकाग्र चित्ताने ते आपल्या अध्यापनाकडे लक्ष देतील
आणि म्हणून अशा स्वरूपाची सौम्य चिंता निर्माण करायची आहे. मग इथे उदाहरणार्थ आणखी काही गोष्टी दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ असं म्हटलेलं आहे की पुढील भाग जो आहे हा पुढील भाग यावरच आधारित आहे. म्हणजे हे उदाहरणं कसले आहेत तर आपल्याला सौम्य चिंता कशा स्वरूपाच्या निर्माण करता येतील त्याच्या सूचना आहेत. उदाहरणार्थ की हा भाग पुढच्या भागासाठी खूप महत्त्वाचा आहे किंवा पुढील भाग याच्यावरच आधारित असल्याने तुम्हाला याकडे नीट लक्ष द्यायचं आहे. दुसरी सौम्य चिंता की परीक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा आहे म्हणून तुम्ही याकडे नीट लक्ष द्या. किंवा आणखी विद्यार्थी जो काही आहे तर या विद्यार्थ्याला हा भाग जरी सोपा वाटत असला तरीसुद्धा तो थोडा अवघड आहे, समजून घेण्यासाठी तो अवघड आहे. सुरुवातीला तुम्हाला सोपा वाटेल पण जर लक्ष नाही दिलं तर तो समजेलच असं नाही. तर अशा स्वरूपाच्या छोट्या छोट्या चिंता ज्या आहेत सौम्य स्वरूपाच्या चिंता ह्या आपल्याला यामध्ये निर्माण करावयाच्या आहे. तर एकंदरीत या अशा स्वरूपाचे कौशल्य घटक तुम्हाला या सज्जता प्रवर्तन या कौशल्यामध्ये आणायचे आहेत. मग आता हे जे काही कौशल्य आहे तर हे कौशल्य आपण अगदी व्यवस्थित समजून घेतलेलं आहे की यामध्ये आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे. आणि अगदी शेवटचा टप्पा यामध्ये जसं आपण सौम्य चिंता निर्माण करून झाल्यानंतर इथे आपण विद्यार्थ्यांना आपल्याला नेमकं काय काय शिकावयाचं आहे. तर जेवढेही मुद्दे आपल्या पाठ्यपुस्तकातले असतील किंवा आपल्याला ज्या ज्या मुद्द्यांचं अध्यापन करावयाचं आहे त्या मुद्द्यांचं एकत्रीकरण इथे करणं गरजेचं आहे. त्याला इथे संदर्भ चौकट म्हटलेलं आहे. सज्जता प्रवर्तनमध्ये आपल्याला आणखी काय करायचं आहे तर संदर्भ चौकट निर्माण करायची आहे. मग ही संदर्भ चौकट म्हणजे नेमकं काय आहे की आपल्याला एकतर आपण 30 मिनिटांमध्ये किती पाठ शिकवणार आहोत. मग या संपूर्ण पाठामध्ये कोणकोणते मुद्दे उपमुद्दे येणार आहे तर या सर्व मुद्दे आणि उपमुद्द्यांची एक आकृती तुम्हाला विद्यार्थ्यांच्या नजरेसमोर आणायची आहे. या आकृतीलाच इथे संदर्भ चौकट असं म्हटलेलं आहे. यालाच इंग्रजीमध्ये क्रिएशन ऑफ रेफरन्स फ्रेम असं म्हटलेलं आहे. क्रिएशन ऑफ रेफरन्स फ्रेम यालाच संघटक असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हे संघटक जे आहे किंवा ही जी संदर्भ चौकट आहे ही आपल्याला विद्यार्थ्यांना या सज्जता प्रवर्तनाच्या शेवटी दाखवायची आहे. मग आता हे नेमकं काय आहे इथे काय माहिती दिली ती पण एकदा आपण लक्षात घेऊया की शिक्षक अध्यापनातनं बरीचशी माहिती देत असतात. या सर्व माहितीचे तंतोतंत आकलन होण्यासाठी सर्व भाग लक्षात ठेवता यावा याही दृष्टिकोनातनं अध्यापन वस्तूची संदर्भ चौकट तयार करून प्रत्यक्ष अध्ययनापूर्वी विद्यार्थ्यांपुढे सादर करावी. म्हणजे आपण म्हटलं त्याप्रमाणे ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की 30 मिनिटांच्या पाठामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना नेमके कोणकोणते मुद्दे शिकवणार आहेत त्या सर्व मुद्द्यांचं त्या मुद्द्यांमध्ये आलेल्या उपमुद्द्यांची अशी सगळ्यांची मिळून एक चौकट तयार करायची किंवा आकृती तयार करायची आहे. आणि ही आकृती विद्यार्थ्यांच्या समोर मांडायची की विद्यार्थी मित्रांनो हा भाग तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अशी सौम्य चिंता निर्माण केल्यानंतर मग तुम्हाला म्हणायचं आहे की या भागामध्ये आज आपल्याला ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करावायचा आहे. मग आता ह्या सर्व गोष्टी म्हणजे कोणत्या तर या संदर्भ चौकटीत येणाऱ्या. तर ही संदर्भ चौकट विद्यार्थ्यांना आपण वाचावयाला वेळ द्यायचा आहे की आज आपल्याला नेमकं काय काय शिकायचं आहे. तर हे त्या संदर्भ चौकटीत विद्यार्थी वाचतील त्याचं निरीक्षण करतील आणि मग नंतर शिक्षकांनी पुढच्या अध्यापनाला सुरुवात करायची आहे. तर एकंदरीत अशा स्वरूपाचे हे 6 कौशल्य घटक जे आहे हे तुमच्या पाठामध्ये आणावायचे आहेत. मग हे जे काही 6च्या 6 जे काही घटक आहेत हे नेमके कसे आणता येतील तो आपण विचार करणार आहोत. या ठिकाणी एक पाठटाचन तुम्हाला दिसते. तर या पाठटाचनामध्ये आपल्याला काय लक्षात येते की ही भूगोल विषयाची आहे ही पाठटाचन. आणि यामध्ये सागराचे गुणधर्म किंवा सागर जलाचे गुणधर्म हा भाग या सज्जता प्रवर्तनासाठी घेतलेला आहे. तशी ही पाठटाचन तुम्हाला गटामध्ये दिली जाईल. परंतु ही नेमकी कशी काढायची याच्यामध्ये कशा स्वरूपाचे कौशल्य घटक आपल्याला मांडायचे त्याचं इथे एक उदाहरण तुम्हाला लक्षात येतं की
या 2 कॉलम केलेले आहे. शिक्षक कृती आणि विद्यार्थी कृती. यामध्ये आपल्याला जो भाग शिकवायचा आहे त्या भागाचं विवेचन करायचं आहे आणि दुसरा जो कौशल्य घटक नावाचा भाग आहे, कॉलम आहे, तर यामध्ये आपल्याला कोणकोणते कौशल्य घटक आलेले तर ते मांडायचं आहे. तर एकंदरीत इथे दिसतंय की अवधानाचं केंद्रीकरण हे सुरुवातीलाच आलेलं आहे. त्यानंतर पूर्वज्ञानाच्या उजळणीसाठी काही प्रश्न आलेले आहेत. प्रेरणादायी कृतीमध्ये काही मोठे प्रश्न विचारलेले आहेत मुक्त स्वरूपाचे, किंवा आणखी पूर्वज्ञानाच्या उजळणीसाठी काही प्रश्न विचारलेले आहेत. तर एकंदरीत अशा स्वरूपाची ही पाठटाचण आपल्याला दिसते. पुढे आणखी पुढचे जे घटक आले ते या ठिकाणी दिसत आहे की जिज्ञासा निर्मिती करणे हा घटक इथे विचारलेला आहे. त्यानंतर अवधान केंद्रीकरण परत झालेलं आहे आणि सगळ्यात शेवटी सौम्य चिंता आणि संघटक किंवा मग ज्याला आपण म्हटलं तर की संदर्भ चौकट हे सुद्धा या पाठामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एकंदरीत अशा स्वरूपाची ही पाठटाचण तुम्हाला तयार करायची आहे. मग ही पाठटाचण तुम्ही कोणत्या कोणत्या घटकांनी काढणार आहात तर त्याचं एकदा पुन्हा आपण नीट निरीक्षण करूया. हे पहा, या ठिकाणी म्हटलेलं आहे की सुरुवातीला कोणते कोणते घटक आपण घेणार आहोत या पाठटाचनासाठी, किंवा नियोजन आपल्याला कोणत्या कोणत्या घटकांचं करायचं आहे. तर सुरुवातीला अवधान केंद्रीकरण. या अवधान केंद्रीकरणामध्ये आपण काय करणार आहोत की संपूर्ण वर्गाचं निरीक्षण करून योग्य अशी बैठक व्यवस्था करायची आहे. आपण वर्गात गेल्यावरती संपूर्ण वर्गाचं निरीक्षण करून विद्यार्थ्यांना आपल्या अध्यापनाकडे लक्ष देण्याची सूचना या ठिकाणी करणार आहोत. म्हणजेच काय, अवधान केंद्रीकरणामध्ये आपण विद्यार्थ्यांची शारीरिक आणि मानसिक जी काही तयारी आहे ती करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं अवधान केंद्रीकरण करणार आहोत. दुसरा म्हणजे या ठिकाणी दिलं आहे की संबंधित पूर्वज्ञानाचा उपयोग करायचा आहे, ज्याला आपण पूर्वज्ञानाची उजळणी म्हटलेलं होतं. तर तो भाग या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. काही प्रश्न विचारून तुम्ही त्या विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचा उजाळा घेणार आहात. मग ते फक्त प्रश्नच नसतील, कधी चालू घडामोडींवर तुम्ही चर्चा देखील करू शकाल, किंवा मग आणखी वेगळ्या प्रकारे तुम्ही त्यांचं पूर्वज्ञानाला उजाळा देऊ शकतात. परंतु बऱ्याचदा जे काही शिक्षक आहेत तर ते प्रश्न विचारून ही पूर्वज्ञानाची जी काही उजळणी आहे तर ती करत असतात. त्यानंतरचा तिसरा घटक दिसतो आहे की जिज्ञासा निर्मिती. मग ही जिज्ञासा निर्मिती आपण कशा प्रकारे करणार आहोत हेही आपण शिकलेलो आहोत. यामध्ये विविध प्रकारच्या शैक्षणिक साधनांचा तुम्हाला उपयोग करायचा आहे. चालू घडामोडींच्या संदर्भात त्यांना चर्चा करण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे. जर एखादी कथा तुम्हाला सांगता असेल, तुम्ही ती कथासुद्धा सांगू शकतात. तर एकंदरीत जिज्ञासा निर्मितीसाठी तुम्ही वेगवेगळ्या क्लुप्त्या ज्या आहेत त्या वापरू शकतात. त्यानंतर हेतूची निश्चिती तुम्हाला या पाठामध्ये आणायची आहे. हे संपूर्ण पूर्वज्ञानाचे उजळणी झाल्यानंतर आज आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे हे तुम्ही हेतू निश्चितीमध्ये मांडणार आहात. त्यानंतर पुढचं जे आहे ती सौम्य चिंता निर्माण करायची आहे की हा भाग किती महत्त्वाचा आहे हे सांगून त्यांच्यामध्ये ते सौम्य चिंता निर्माण करायची आहे की जेणेकरून विद्यार्थी त्या अध्ययनाकडे अवधान म्हणजे त्यांचं जे काही अवधान आहे तर ते विचलित होणार नाही आणि आपल्याकडे त्यांचं पूर्णवेळ लक्ष राहील. म्हणून ही सौम्य चिंता इथे निर्माण करायची आहे. आणि सर्वात शेवटी संदर्भ चौकट जी आहे तर तिची निर्मिती करायची आहे. मग एकंदरीत हे 6 जे काही मुद्दे आहेत हे तुम्हाला तुमच्या पाठामध्ये आणायचे आहे. तुमचं निरीक्षण जे आहे पाठाचं तर ते ह्या 6 मुद्द्यांच्या दृष्टिकोनातनं लक्षात घेतलं जाईल. या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 हे जे काही पुढे हे टाकलेले आहेत अंक, तर यामध्ये हे मिनिटांचे अंक आहेत. एकूण 5 मिनिटांचा आपला हा पाठ आहे. तर या प्रत्येक 5 मिनिटामध्ये विद्यार्थी कोणती कोणती कृती करतो हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. तर पहिल्याच मिनिटामध्ये एवढ्या सगळ्याच्या सगळ्या कृती होणं अशक्य आहे आणि म्हणून मग ज्या मिनिटाला ज्या कृती झाल्या आहेत तिथेच आपल्याला टिक करायची आहे. या ठिकाणी ही जी टिक केलेली आहे तर ही चुकीची झालेली दिसते, परंतु आपल्याला कशी टिक करायची आहे की ज्या मिनिटाला जी कृती झालेली त्या ठिकाणीच ती करायची आहे. मग पुढचे जे काही घटक इथे दिसत आहेत तुम्हाला 7व्या क्रमांकापासनं, तर या 7व्या क्रमांकापासनचे कोणते कोणते आहेत तर इथे पूर्वज्ञानासंबंधीचं चुकीचा अंदाज इथे
सांगितलेलं आहे. तर मग हे जे घटक आहे हे कोणते, तर हे त्याज्य करण्याचे आहे किंवा हे 7 ते 11पर्यंतचे जे घटक आहे ते आपल्या पाठामध्ये आणायचे नाही आहेत. ते जर आले तर तुम्हाला सूचना मिळतील, सूचना तिथे सांगितल्या जातील किंवा अमुक एक म्हणजे हे जे वर्तन आहे हे करू नये किंवा तुम्हाला तुमची ग्रेड या मुळे जाणार आहे. जर हे पुढचे 7व्या क्रमांकापासूनचे घटक तुमच्या पाठात दिसले तर तुमची ग्रेड कमी होऊ शकते, म्हणून हे आपल्याला टाळायचे आहेत. मग हे कोणते कोणते आहेत, तर 7व्या क्रमांकाचं दिलेलं आहे की पूर्वज्ञानासंबंधित चुकीचा अंदाज. आपण दुसऱ्या क्रमांकाचं जे काही कौशल्य घटक आहे त्याच्यामध्ये पूर्वज्ञान आपण विद्यार्थ्यांच्या लक्षात घेणार आहोत आणि तिथे आपण पूर्वज्ञानावर आधारितच प्रश्न विचारणार आहोत. पण या ठिकाणी जर आपण त्याला सोडून प्रश्न विचारले तर ते काय असणार आहे की पूर्वज्ञानासंदर्भात चुकीचा अंदाज असणार आहे. आणि म्हणून तुम्ही कोणता पाठ घेताय त्या पाठावर आधारितच ते प्रश्न असले पाहिजे. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे साधनाचा अपूर्ण उपयोग. आपण म्हटलं होतं की जिज्ञासा निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधन आपल्याला दाखवायचं आहे. परंतु ते शैक्षणिक साधन आपण आणलं आणि त्याचा पुरेपूर उपयोग आपण केलाच नाही तर उपयोग काही नाही. बरेच विद्यार्थी काय करतात की चित्र आणतात, सुंदरपैकी काढलेलं चित्र असतं आणि ते म्हणजे जिथे खिळा असतो तिथे टांगतात पण, परंतु त्या चित्राकडे म्हणजे त्याचं स्पष्टीकरण न करता फक्त हात दाखवतात की बुवा याप्रमाणे इथे आपल्याला दिसतंय, पण मग नेमकं काय काय दिसतंय, कुठे काय आहे, या सगळ्याचं या चित्रामध्ये आपल्याला वर्णन करणं गरजेचं आहे. किंवा आपण पृथ्वी गोल म्हटलं तर की पृथ्वी गोल आणला आणि त्यामध्ये रेखावृत्त दाखवतोय, मग ते रेखावृत्त आपण त्यांना जवळून दाखवलेच नाही तर उपयोगच नाही. आणि म्हणून अशा रीतीने तुम्ही जे काही साधन वापरणार आहात तर त्या साधनाचा अपूर्ण उपयोग जर केला तर तुम्हाला तशा सूचना मिळू शकतील किंवा हा घटक तुम्हाला टाळायचा आहे. त्यानंतरचं पुढचं जे काही आहे तर त्यामध्ये अनपेक्षित प्रतिसादाने गोंधळणे हा सुद्धा एक भाग आहे. आपण जिज्ञासा निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करतो, पण या वेगवेगळ्या कृती करताना जर तुमच्याकडून अनपेक्षित एखादी प्रतिसाद प्राप्त झाला तर त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता असते. आता शेवटी नाही म्हटलं तरी हे विद्यार्थीच आहेत. तुम्ही जर प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाला त्यांनी चुकीचं उत्तर दिलं, त्यामुळे चुकीचं म्हणण्यापेक्षा अगदी जाणीवपूर्वक काही मुद्दाम हशा निर्माण होईल अशा स्वरूपाचं जर उत्तर प्राप्त झालं तर त्यावेळी संपूर्ण वर्ग हा हाताबाहेर जातो किंवा क्लास कंट्रोल यामधनं निघून जातो. म्हणून अशा वेळी आपल्याला कशा स्वरूपाचे प्रश्न विचारायचे आहेत. बऱ्याचदा संदिग्ध प्रश्न विचारले जातात की आपण म्हणण्यापेक्षा जर तुम्ही व्यवसाय हा भाग शिकवत आहात, घटक शिकवत आहात, भूगोलामधला व्यवसाय हा घटक शिकवत आहात आणि विचारतात मुलांना प्रश्न की तुमचे वडील काय काय करतात. मग आता यामध्ये तुम्हाला उत्तर अपेक्षित असं व्यवसायाचं, पण काय काय करतात, मग ते विद्यार्थी पाहिजेल ते काहीही सांगतात. काय काय करतात म्हणजे दिवसभराच्या काही पण कोणत्याही कृती सांगू शकतात. आणि म्हणून अशावेळी वर्गामध्ये हशा होण्याची संभावना असते आणि एकदा जर अशा स्वरूपाचा वर्ग हाताबाहेर गेला तर त्यांचं अवधान आपल्या अध्यापनाकडे केंद्रित करणं अशक्य असतं. म्हणून हाही घटक आपल्याला टाळायचा आहे. तर जीही आपण कृती करणार आहोत तर ती कृती आपल्या म्हणजे अनपेक्षित अशा स्वरूपाचा प्रतिसाद येणार नाही अशा स्वरूपाची असणं गरजेचं आहे. त्यानंतर इथे म्हटलेलं आहे की विसंवादी वर्तन. आता विसंवादी वर्तन म्हणजे कसं की शेवटी मुलं आहे ते आपण आताच एक उदाहरण घेतलं, मतांतरे असू शकतील आणि म्हणून एखाद्या विद्यार्थ्याने दिलेल्या उत्तराला जर आपण आणखी काहीतरी तिथे थोडासा वाद निर्माण जर झाला तर ते सुद्धा आपल्यासाठी योग्य नाही आहे. कारण इथे आपल्याला काय अपेक्षित आहे सज्जता प्रवर्तनमध्ये, विद्यार्थ्यांचं अवधान केंद्रीकरण हे अपेक्षित आहे. म्हणून अशा स्वरूपाचं वर्तन इथे आपल्याला टाळायचं आहे. आणि सर्वात शेवटी की ओढून ताणून प्रस्तावना करायची नाही आहेत. बरेच विद्यार्थी काय करतात की सांगितले की त्यांना की तुम्हाला प्रस्तावना करणं गरजेचं आहे कोणत्याही पाठाच्या वेळी, तर ती प्रस्तावना नेमकं कशी करायची हे त्यांना समजत नाही आणि म्हणून काहीतरी ओढून ताणून अगदी जे आपल्या पाठ्यपुस्तकात लिहिलेलं असतं त्याप्रमाणे त्या ओळी लिहून घेतात. तर असं आपल्याला करायचं नाही आहे. तर ही प्रस्तावना ज्याला आपण सज्जता प्रवर्तन म्हटलेलं आहे
तर हे कशा स्वरूपाचं करायचं, तर आपण जे 7 घटक शिकलेलो आहोत तर त्या घटकांचा उपयोग या ठिकाणी आणायचा आहे. 6 घटक, मी 7 म्हटली पण इथे 6 घटक आहेत. 7व्या घटकापासून आपल्याला जे काही सांगितलेलं आहे तर त्या कृती टाळण्याच्या आहेत. मग पहिले 6 घटक जे आहेत तर त्या 6 घटकांच्या दृष्टिकोनातून आपल्याला आपल्या पाठामध्ये कृती आवश्यक आहे. तर एकंदरीत ह्या सर्व बाबतीमध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जे पाठटाचन दिसतं आहे तर ते निरीक्षण तक्ता जो दिसतो आहे तर तो एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याचं केलेलं निरीक्षण आहे. म्हणून यामध्ये बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या आहेत तर आपण त्या टाळायच्या आहेत. कोणत्या कोणत्या गोष्टी इथे लक्षात घ्यायच्या आहे की फक्त 1 ते 6चे जे काही कौशल्य घटक आहे तेच आपल्याला इथे आपल्या कृतीमध्ये असणं गरजेचं आहे. 7व्या घटकापासून 11व्या घटकापर्यंत जे काही घटक या निरीक्षण तक्त्यात दिसत आहे तर हे त्याज्य वर्तन आहे. त्याज्य वर्तन म्हणजे काय की टाळण्याचं कृती आहेत, ह्या आपल्या पाठामध्ये असता कामा नाही आहे. त्यानंतर हे 1 2 3 4 5 हे जे काही अंक दिलेले आहेत हे काय आहे, तर हे अंक वेळ दर्शवितात. आपला पाठ हा 5 मिनिटांचा असतो. सूक्ष्म अध्यापन असल्यामुळे या 5 मिनिटांच्या पाठामध्ये तुम्हाला फक्त सज्जता प्रवर्तनाच्याच या कृती करायच्या आहेत आणि म्हणून या 5 मिनिटांमध्ये तुम्ही प्रत्येक मिनिटाला कोणकोणत्या प्रकारच्या कृती केल्या आहेत त्याची नोंद इथे अपेक्षित आहे. मग या ठिकाणी अध्यापन आणि पुनर्अध्यापन असं म्हटलेलं आहे. मग अध्यापन म्हणजे तुम्हाला सुरुवातीला तुम्ही पाठटाचन काढलं, त्याच्यानंतर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं आणि मग मार्गदर्शनानंतर तुम्हाला जो पाठ घ्यायचा आहे त्याला अध्यापन म्हणायचं आहे. मग हा पाठ घेऊन झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा त्याच्यावरती काही सूचना मिळतील, काही चांगल्या गोष्टी पण तुम्हाला सांगितल्या जातील की तुमच्या पाठामध्ये काय काय चांगलं होतं किंवा मग तुम्हाला आणखी कोणते बदल अपेक्षित आहे. हे सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला आणखी पुन्हा एक पाठ घ्यावा लागतो. त्या पाठाला आपण पुनरअध्यापन म्हणणार आहोत. म्हणजे एकच पाठ तुम्हाला 2 वेळेस घ्यायचा आहे आणि या दोन्ही पाठांच्या मध्ये फरक काय असला पाहिजे की आधी घेतलेल्या पाठामध्ये ज्या काही तुमच्या चुका झालेल्या असतील त्या तुम्हाला दुसऱ्या पाठामध्ये दुरुस्त करायच्या आहेत. तर एकंदरीत अशा स्वरूपाचं हे सज्जता प्रवर्तन हे कौशल्य आहे. मग आता या कौशल्यासाठी कोणत्याही घटकाची तुम्हाला निवड ही करता येईल. म्हणजे इयत्ता 5वी ते 10वीपर्यंतची पाठ्यपुस्तकं तुमच्याकडे उपलब्ध आहेत. या पाठ्यपुस्तकातील कोणताही धडा तुम्ही घ्या, त्या धड्यासाठी तुम्हाला सज्जता प्रवर्तन हे कौशल्य वापरता येणार आहे. आणि म्हणून ते कसं असलं पाहिजे, तर आपण शिकलेल्या 6 कौशल्य घटकांचा उपयोग त्यामध्ये असला पाहिजे. तर या ठिकाणी आपण सज्जता प्रवर्तन हे कौशल्य इथे थांबवत आहोत. त्यानंतर वाटलं तर तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही मला कॉल करू शकतात किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात.